राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी काही जे आवश्यक चीटकोड आहेत ना, तर ते चीटकोड आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. हा पार्ट दुसरा आहे. जर आपल्यापैकी कोणी पार्ट 1 पाहिलेला नसेल, तर तो देखील तुम्ही पाहून घ्या. हा व्हिडिओ म्हणजे पार्ट पहिला जो आहे, तर तो जवळपास 11,000 विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे आणि कमेंट बॉक्समध्ये खूप छान प्रतिक्रिया देखील आहेत. ठीक आहे. तर जो कोणी पाहिलेला नसेल, तर त्यांनी पहिला पार्ट देखील जरूर पाहून घ्या. तर चला जास्त विलंब न करता आपण आपल्या टॉपिककडे येऊया. तर त्यातलं आपली बघा पहा, चीटकोड पहिला आहे पुट द व्हॅल्यू. बघा सायन्समध्ये आपल्याला स्टेटमेंट बेस्ड प्रश्न येऊ शकतात, येतात देखील. ओके. तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं आहे बघा, कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस इफ बॉल थ्रोन फ्रॉम अप टू डाऊन. आता तुम्ही म्हणाल की सर हे तर स्टेटमेंट ॲज इट इज स्टेट बोर्ड आणि NCERTमधून आहे. तर थोडंसं तुम्ही व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न करा की यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे. मी थोडंसं विधान बदलून टाकलेलं आहे. ओके. आणि असंच जर का बघा की आपण पाठ करून किंवा रट्टा मारून एक्झामला गेलो, तर एक्झामिनर एक्झॅक्टली त्यामध्ये थोडासा फेरफार करून आपल्याला विधान देते आणि घरी आल्यानंतर आपल्याला समजते की अरे यामध्ये अशा पद्धतीने विचार करायचा होता. ठीक आहे. तर यामध्ये कशा पद्धतीने आपण व्हॅल्यू टाकून शॉर्ट ॲन्सर आपण काढू शकतो, हे मी तुम्हाला यामध्ये टीच करणार आहे. बघा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला इयत्ता 8वीपासूनच माहीत असतो. यामध्ये आपण काय करतो बघा, हाफ mv² हा फॉर्म्युला आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय बघा, mgh असा आहे. बरोबर आहे. आता बघा प्रश्नामध्ये आपल्याला विचारले की बॉल थ्रोन फ्रॉम अप टू डाऊन, म्हणजे बघा वरून खाली बॉल सोडलेला आहे. बघा 2 केसेस आहेत. केस 1, बॉल आपण वरून खाली सोडतो आणि दुसरी केस आहे की बॉल आपण काय करतो, खालून वर फेकतो. दोन्हीमध्ये आन्सर डिफरंट येते. ठीक आहे. आणि या गोष्टी जर का तुम्ही रट्टा मारून लक्षात ठेवतो म्हटलं ना, खूप जास्त कन्फ्युजन होणार आहे, खूप जास्त. ठीक आहे. या उलट बघा की व्हॅल्यू पुट करून आन्सर काढण्याचा प्रयत्न करा, यामुळे आन्सर शॉर्ट देखील येईल. आणि राज्यसेवेला बघा वेळेचा आपल्याला खूप जास्त म्हणजे ज्या पद्धतीनं कंबाईनला टाईम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम येतो, तसा प्रॉब्लेम राज्यसेवेसाठी मुळात नाही आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला वेळ आहे, तुम्ही अशा या गोष्टी त्यामध्ये तुम्ही करू शकता. बघा करायचं काय बघा, प्रश्नामध्ये आपल्याला बघा की काय म्हटलं की जेव्हा बघा आपण बॉल वरून खाली सोडतो ना, वरून खाली, तर बघा थोडं इमॅजिन करा काय होईल. वरून खाली आपण जेव्हा सोडणार आहे तेव्हा बॉलची स्पीड जी आहे ना, स्पीड तर ती वाढत जाईल. बरोबर आहे की नाही बघा. का बघा, कारण की ग्रॅव्हिटी आहे. समजा या लेवलला असा मी या ठिकाणी बॉल आता होल्ड करून ठेवलेला. आता म्हणजे या ठिकाणी त्याची स्पीड किती असणार आहे, 0 मीटर पर सेकंड असेल. पण जेव्हा तो खाली येत जाईल ना, तर तशी त्याची स्पीड वाढत जाईल. का, कारण की ग्रॅव्हिटी देखील आहे. आणि समजा खाली पोहोचेपर्यंत त्याची स्पीड 10 मीटर पर सेकंड इतकी झालेली आहे. म्हणजेच काय झालं बघा, जेव्हा बॉल आपण वरून खाली टाकतो, ओके समजून घ्या, जेव्हा बॉल आपण वरून खाली टाकतो ना, तेव्हा काय होणार आहे, तेव्हा स्पीड ओके म्हणजेच वेलॉसिटी वाढणार आहे. आणि बघा जर का वेलॉसिटी जर का वाढली तर कायनेटिक एनर्जी देखील वाढेल. ठीक आहे, लक्षात येते बघा. कारण की या ठिकाणी 0 वेलॉसिटी, समजा 1 वेलॉसिटी इनिशियल स्टेजला होती, खाली येईपर्यंत 10 वेलॉसिटी झाली. तर बघा जेव्हा आपण या फॉर्म्युलामध्ये जेव्हा व्हॅल्यू पुटअप करू, तेव्हा बघा आपल्याला दिसेल की कायनेटिक एनर्जी वाढलेली आहे. ठीक आहे. याच्या उलट बघा काय होईल, केस दुसऱ्यामध्ये जेव्हा बॉल आपण खालून वर फेकू, बॉल काय करू, खालून वर फेकू, तेव्हा काय होईल बघा, मी इथून बॉल टाकला, ठीक आहे, बॉल वर जाईल आणि एक पोझिशन अशी येईल जिथे बॉल जाऊन स्टॉप होईल आणि तिथून खाली पडेल. म्हणजेच काय बघा, मी बॉल फेकला ताकदीने, बॉल समजा इथपर्यंत गेला, ओके, आणि बॉल हा इथून खाली आला म्हणजे काय की या ठिकाणी त्याची स्पीड 0 झालेली आहे. म्हणजेच काय बघा की जर का मी 10 मीटर पर सेकंडने बॉल फेकलेला असेल, तर काय होईल की तो जसा बॉल वर जाईल तशी त्याची स्पीड देखील कमी होणार आहे. ठीक आहे. म्हणजे स्पीड कमी झाली म्हणजेच काय झालं बघा की वेलॉसिटी कमी झाली. म्हणूनच काय बघा, जेव्हा आपण बॉल खालून वर फेकतो ना, तेव्हा कायनेटिक एनर्जी काय होईल, कायनेटिक एनर्जी कमी झाल्याचे आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, लक्षात येते. ठीक आहे. तर बघा अजून आपण अजून जास्त समजून घेऊ. बघा दुसऱ्या विधानामध्ये काय म्हटले, पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस इफ बॉल थ्रोन अपवर्ड. ओके. अगेन बघा की आपण पोटेन्शियल एनर्जीचा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, mgh. 2 केस आहेत. केस पहिली, यामध्ये आपण काय करतो की वरून खाली बॉल मी टाकला, ठीक आहे, वरून खाली टाकलेला आहे बॉल. आणि केस दुसरी आहे, केस सेकंड, यामध्ये मी खालून वर बॉल फेकलेला आहे.
समजा या ठिकाणी बघा म्हणजे जमीन लेवलला हाईट किती असेल 0 असेल. ठीक आहे, या ठिकाणी पण जमीन लेवलला हाईट 0 असं कन्सिडर करू. ओके, याची टोटल हाईट 10 असं कन्सिडर करू. जेव्हा मी बघा काय करतो, दुसरी केस आपण या ठिकाणी पाहूया. खालून वर बॉल जेव्हा मी फेकतो तेव्हा हाईट इनिशियल पोझिशनला 0 आहे. बॉल हळूहळू बघा वर जाईल. ठीक आहे, म्हणजेच वर जातोय म्हणजे काय, हाईट वाढत आहे. आणि बघा जर का फॉर्म्युलामध्ये हाईट वाढत गेली म्हणजे समजा पहिल्या इनिशियल पोझिशनला हाईट 1 होती, नंतर हाईट 10 झाली, तर बघा म्हणजेच काय होईल बघा की पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू वाढत जाईल. म्हणजेच काय बघा, जेव्हा आपण बॉल खालून वर फेकतो ना तेव्हा पोटेन्शियल एनर्जी वाढेल. लक्षात येतं आहे. आणि जेव्हा मी काय करतो, बॉल वरून खाली फेकतो, मी कुठेतरी एखाद्या टेरेसवर उभा आहे, तिथून मी बॉल काय केला, खाली फेकलं. ठीक आहे, आणि त्या टेरेसची हाईट समजा काहीतरी एक ओके आपण काहीतरी कन्सिडर करू की 10 इतकी असेल. ओके, आणि जेव्हा बॉल वरून खाली फेकतो ना तेव्हा काय होईल की हाईट कमी होणार आहे. ठीक आहे, या लेवलला येईपर्यंत बॉल म्हणजे बॉलची हाईट समजा तो 5 फुटावर असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली येईपर्यंत तो 2 फुटावर असेल आणि ॲट द एंड तो 0 लेवलला म्हणजे जमीन लेवलला येऊन बॉल आदळेल. म्हणजेच बघा जेव्हा मी बॉल वरून खाली सोडतो ना तेव्हा काय होईल, हाईट कमी होणार आहे. हाईट काय होणार आहे, कमी होणार. याचा इफेक्ट बघा फॉर्म्युलावर काय होईल, हाईट जेव्हा कमी होईल, हाईट जेव्हा समजा m/g 1/10 असं समजा म्हणजेच 10 आहे. आणि आता हाईट कमी झालेली आहे म्हणजे समजा सुरुवातीला हाईट 10 होती तेव्हा आन्सर माझं 100 यायचं. आता हाईट कमी झाली. ओके, आता हाईट समजा 1 फूट इतकी जर झालेली आहे तेव्हा माझा आन्सर काय येईल, 10 येईल. म्हणजेच काय झालं बघा, जेव्हा मी बॉल वरून खाली फेकतो तेव्हा पोटेन्शियल एनर्जी काय होईल, कमी होईल. लक्षात येतं आहे की आपण काय केलं बघा की व्हॅल्यू पुटअप करून काय केलेलं आहे की शुअर शॉर्ट आन्सर मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून आपण समजून घेऊया जेणेकरून आपल्याला अजून जास्त क्लॅरिटी मिळेल. बघा इकॉनॉमीमध्ये देखील आपल्याला प्रश्न येतो की डेप्थ टू GDP वाढली. ओके, डेप्थ टू GDP जर का वाढलं तर इकॉनॉमीला फायदा आहे की तोटा आहे. कॅश रिझर्व्ह रेशो वाढला तर इकॉनॉमीला फायदा आहे की तोटा आहे. ओके, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो SLR आपण ज्याला म्हणतो, हा जर का वाढला तर बाजारपेठेमध्ये पैसे वाढतील की कमी होतील, या टाईपचे प्रश्न आपल्याला येतात बघा. मग अशा वेळी काय करायला पाहिजे बघा, एक एक्झाम्पल तर आपण समजून घेऊ. बघा स्टेटमेंट काय दिले, इन्क्रीजिंग डेप्थ टू GDP रेशो इज गुड फॉर इकॉनॉमी. ठीक आहे, मी काय करणार बघा, कन्फ्यूज नाही अजिबात होणार, मी जस्ट व्हॅल्यू पुटअप करणार. ठीक आहे, डेप्थ टू GDP म्हटलेलं आहे म्हणजेच काय, डेप्थ भागिले GDP आहे. ओके, हे जेव्हा वाढेल तेव्हा इकॉनॉमीसाठी हे चांगलं आहे असं विधान आहे आणि आपल्याला बरोबर आहे की चुकीचं ठरवायचं. ठीक आहे, इनिशियल पोझिशनला मी डेप्थ 1 असं समजतो, GDP देखील 1 असं समजतो. अशा वेळी माझा आन्सर येईल 1. ठीक आहे, प्रश्नामध्ये काय म्हटलं बघा, इन्क्रीजिंग डेप्थ टू GDP, डेप्थ टू GDP रेशो वाढलेला. आता बघा डेप्थ टू GDP रेशो कधी वाढेल, जेव्हा डेप्थ म्हणजे कर्ज 2 रुपये झाला आणि GDP 1 रुपये आहे. अशा वेळी बघा डेप्थ टू GDP वाढेल, कारण की 2/1 किती आन्सर येते, 2 येते. ठीक आहे, मग आता मला सांगा की या ठिकाणी बघा डेप्थ टू GDP वाढलं असं म्हटलं ना, त्यामुळे मी काय केलं की डेप्थ टू GDP रेशो वाढवण्यासाठी काय केलेलं आहे, डेप्थ वाढवलेली आहे. मग आता मला सांगा इनिशियल पोझिशनला GDP 1 रुपया होता, त्यावेळी कर्ज देखील आपलं 1 रुपया होता. ठीक आहे, आता दुसऱ्या केसमध्ये काय झालेलं आहे, GDP 1 रुपया झालेला आहे. ओके, यामध्ये बघा GDP 1 रुपया झालेला आहे आणि आपला डेप्थ जो आहे तर तो 2 रुपये झालेला. मग मला सांगा की हे चांगलं आहे की वाईट आहे. आपला GDP आहे 1 रुपये आणि कर्ज आहे 2 रुपये, हे चांगलं आहे की वाईट आहे, तर बघा वाईट आहे. त्यामुळे विधान काय असेल, चुकीचं असेल. लक्षात येतं आहे. ओके, असंच सेम बघा की कॅश रिझर्व्ह रेशो वाढला, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो वाढला, यामुळं पैसे बाजारपेठेमध्ये वाढतील की कमी होतील हे मला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, समजतंय माझा प्रश्न काय. समजा कॅश रिझर्व्ह रेशो वाढला तर लोकांकडे पैसे वाढतील, हे स्टेटमेंट बरोबर आहे की चुकीचं आहे हे मला खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. ओके, अजून आपण पाहूया बघा सायन्समध्ये देखील बघा याचा आपल्याला वापर पाहावयास मिळतो. हा 2015ला विचारलेला प्रश्न आहे बघा की व्हॅल्यू पुटअप करून आपण कसं उत्तरापर्यंत पोहोचू शकतो हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. व्हॉट इज द रोल ऑफ ऑक्सिजन इन एरोबिक रेस्पिरेशन. पहिल्यामध्ये म्हटले इलेक्ट्रॉन डोनर, दुसऱ्यामध्ये म्हटले इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, तिसऱ्यामध्ये प्रोटॉन डोनर, चौथ्यामध्ये प्रोटॉन ॲक्सेप्टर. ठीक आहे, बघा आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तर तो 8 आहे. ठीक आहे, 8 आहे म्हणजेच काय, पहिल्या कक्षेमध्ये 2 असतील, दुसऱ्या कक्षेमध्ये 6 असतील. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे बघा ऑक्सिजन असू दे,
किंवा इतर कोणतंही मूलद्रव्य असू दे, तर तो स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. ऑक्सिजनला स्टेबल व्हायचं असेल तर एकतर त्याला हे 6 मूलद्रव्य द्यावे लागतील किंवा 2 कोणाकडून तरी घ्यावे लागतील. बरोबर आहे ना? 6 + 2 घेतले तर याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन होतील आणि हा स्टेबल बनून जाईल. ठीक आहे. मग मला सांगा की ऑक्सिजन 6 देईल की 2 घेईल? काय इझी आहे त्याच्यासाठी? तर ऑक्सिजन काय करेल बघा, 6 देणारच नाही कधी, 6 डोनेट करणारच नाही. तो काय म्हणेल बघा की एकतर मी 6 हे शेअर करतो किंवा 2 कोणाकडून तर घेतो. म्हणजेच काय बघा, ऑक्सिजन काय करणार आहे, 2 कोणाकडून तर घेणार आहे, 2 इलेक्ट्रॉन घेणार आहे. त्यामुळे याचा आन्सर काय असेल, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. आपण जस्ट काय बघा, या टाईपचे जे प्रश्न आहेत ना, ॲज इट इज आपल्याला कोणत्याही रेफरन्स बुकमध्ये पाहावयास मिळत नाहीत. अशा वेळी असा काहीतरी क्लुप्त्या लावून तो प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. आय होप की तुम्हाला हे व्हॅल्यू पुटअप करून कसं उत्तरापर्यंत पोहोचायचं हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. ओके. तर आता आपण दुसरं चिटकोड आपण या ठिकाणी पाहूया. याचा अर्थ आहे बघा की शब्दाचा अर्थ समजून घेणे. ठीक आहे. शब्दाचा अर्थ समजून घेणे. फॉर एक्झाम्पल बघा, EPI याचा अर्थ काय होतो बघा, याचा अर्थ वर. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो, च्या वर. आणि हायपो याचा अर्थ काय होतो, च्या खाली. ठीक आहे. त्यामुळे जर का आपल्याला समजा एक्झाममध्ये म्हटलं की एपिडर्मिस इज लोअर लेअर ऑफ द स्किन, लोअर लेअर ऑफ स्किन, तर बघा हे विधान काय असेल, चुकीचं असेल. कारण की इपीचा अर्थच काय होतो बघा, इपीचा अर्थ होतो वरची. ओके, वरचा लेअर. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला अजून एक सांगतो की आपण जॉग्राफीमध्ये पाहतो, समजा हा एक खडक आहे, या ठिकाणी भूकंप झाला. ठीक आहे. हा जो भूकंप होतो ना, याला आपण या केंद्राला काय म्हणतो, हायपोसेंटर म्हणतो. बरोबर आहे का बघा, हायपोसेंटर. आणि एक्झॅक्टली याच्यावर 90 डिग्री पृष्ठभागावर म्हणजे पृष्ठभागावर जिथं ही जी जो कंप आहे, ठीक आहे, भूकंप जो झालेला आहे, तर तो पृष्ठभागावर जिथे येतो तर त्याला आपण म्हणतो इपी सेंटर. या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता इपी लिहिले ना, इपीचा अर्थ काय होतो, च्यावर. म्हणून बघा की जे भूकंपाचे जे कंपन जे झालेले आहेत, ठीक आहे, त्याच्या वेव्ह आहेत ना, जेव्हा पृष्ठभागावर येतात तेव्हा त्याला इपी सेंटर असं नाव दिलं जातं. बघा, रट्टा अजिबात नाही मारायचा, शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा. लक्षात येते. मग तुम्हाला सायन्समध्ये इपिडर्मिस म्हणजे स्किन संदर्भात हा शब्द आपण वापरतो, किंवा जॉग्राफीमध्ये इपी सेंटर किंवा हायपो सेंटर असे शब्द वापरतो. बघा, हायपो म्हटलं तर खाली असेल. मग आता समजा उद्याच्या एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न आला, हायपो सेंटर फाउंड ऑन अर्थ सरफेस. हे विधान काय असेल बघा, तर हे विधान चुकीचं असेल. का, हायपो म्हटलं तर खाली येईल. लक्षात येते, कारण त्याचा अर्थच तो होतो. ओके, ठीक आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल. आपण पुढचं पाहूया बघा, की पुढचं आहे की तुझुक, TUZUK. हा आपण कुठं पाहतो की तुझुक ए बाबरी असा शब्द पाहतो बघा, तुझुक ए बाबरी. त्यानंतर तुझुक ए जहांगीरी. मग आता समजा उद्या चलून एक्झाममध्ये असा काहीतरी एक वेगळा शब्द आला, तुझुक ए अल्लाउद्दीन खिल्जी. हा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न आला. आता हा तर आपल्याला विधान आपण कधीच म्हणजे इतक्या वर्ष बघा, मी UPSCचा बऱ्याच वर्षाला अभ्यास करतोय. ओके, मग माझ्या तरी वाचनामध्ये अजूनपर्यंत हा शब्दच कधी आला नाही की तुझुक ए खिल्जी हा ग्रंथ कोणी लिहिला. मग अशा वेळी बघा हा प्रश्न सोडायचा नाही. कारण का बघा, तुझुकचा अर्थ काय होतो, आत्मचरित्र असा होतो. तुझुकचा अर्थ काय होतो, आत्मचरित्र. आणि आपण पाहतो बघा, आत्मचरित्र हे स्वतः म्हणजे जो व्यक्ती आहे ना, तोच त्याचा रायटर असतो. म्हणजे मी समजा माझं आत्मचरित्र लिहिलेलं आहे तर त्याचा रायटर मीच असेन. बरोबर, लक्षात येते. त्यामुळे तुझुक ए बाबरी म्हटलं तर हा जो ग्रंथ आहे, हा म्हणजे हे जे बुक आहे तर ते बाबरनंच लिहिलेलं असेल. तुझुक ए जहांगीरी म्हटलं तर हा देखील ग्रंथ जो आहे तर तो जहांगीरनेच लिहिलेला असेल. तुझुक ए अल्लाउद्दीन खिल्जी म्हटलं म्हणजे काय, अल्लाउद्दीन खिल्जीचं आत्मचरित्र. आणि आत्मचरित्र हा म्हणजे त्याचा लेखक कोण असेल, तो स्वतःच असेल. लक्षात येते. म्हणजे बघा, आता हे मला कसं कळालं बघा, की हे काय आहे, ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे आता मला कसं कळालं हे मी तुम्हाला सांगतो. मी बघा, लुसेंटमध्ये ते चार्ट आहेत ज्यामध्ये कोणतं बुक आणि त्याचा रायटर असा एक त्यांनी चार्ट दिलेला आहे. मी जस्ट पाहत होतो, त्यामध्ये मला सिमिलॅरिटी दिसली की तुझुक ए बाबरी हा देखील म्हणजे हे पुस्तक बाबरने लिहिले, तुझुक ए जहांगीरी हे देखील काय केलेलं आहे, जहांगीरने लिहिले. मग माझ्या एक मनामध्ये विचार आला की तुझुकचा अर्थ काय आहे हे आपण शोधूया. जेव्हा मी सर्च केलं तेव्हा मला सापडलं की तुझुकचा अर्थ काय होतो, आत्मचरित्र असा होतो.
ठीक आहे, ॲटोबायोग्राफी असा होतो. ओके, यावरून मी काय केलं की ते कन्क्लुजन काढलेलं आहे. लक्षात येते? ओके. त्यानंतर बघा की सायन्समध्ये जिथे जिथे ओन्को असं म्हटलेलं असेल, ओन्को, तर ते काय असेल बघा, व्हायरस रिलेटेड असेल. तर ते काय असेल, व्हायरस रिलेटेड असेल. मग आता मला तुम्ही सांगा की ओन्कोसेरसियासिस इज अ पॅरासाइट, हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे? तुम्ही मला सांगायचं. थोडं व्यवस्थित बघा. तुम्हाला इनिशियली तुम्ही पटकन मला आन्सर देऊ नका. यामध्ये काही ना काहीतरी ट्विस्ट आहे, म्हणूनच मी हा सेशन घेत आहे. नाहीतर बघा इतकं सिम्पल मी तुम्हाला दिलंच नसतं. थोडं तुम्हाला व्यवस्थित पाहावं लागेल. ठीक आहे, आन्सर देण्यामध्ये गडबड नको. ओके, व्यवस्थित पहा. आन्सर रेडी आहे का तुमचं? मी तुम्हाला काय बोललो, ऑन्को म्हणजे व्हायरस रिलेटेड असेल. यामध्ये बघायची जर का तुम्ही स्पेलिंग बघितला, ONCHO अशी आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, ONCO. ओन्को म्हणजे काय असेल, व्हायरस रिलेटेड असेल. त्यामुळं बघा की याच्या स्पेलिंगमध्ये फरक आहे. त्यामुळं ओन्कोसेरसियासिस इज ए व्हायरस हे विधान काय असेल, चुकीचं असेल. ठीक आहे, ओन्कोसेरसियासिस हे काय, पॅरासाइट आहे. लक्षात येते? एक्झाममध्ये तुम्ही याचा देखील वापर करा. जे मी तुम्हाला टेक्निक सांगत आहे व्यवस्थित पहा. ओके, याचा देखील अंदाधुंद वापर नको. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघा एक्झाममध्ये फायसी जेव्हा म्हटलं जाईल, फायसी, तर हे अल्गी संदर्भात असेल, अल्गी. आणि जेव्हा MYC असा जेव्हा असेल तर ते फंगस संदर्भात असेल. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला म्हटलं की फायकोमायसेट, PHYCOMYCET, फायकोमायसेट इज अल्गी. आता हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे मला सांगा. तुम्ही म्हणाल की यामध्ये PHYC आहे त्यामुळे हे अल्गी आहे, हे बरोबर असेल. पण बघा याच्यामध्ये MYC हे देखील आहे, त्यामुळे याला काय म्हटलं जाते, अल्गल फंगस. ठीक आहे, म्हणजे अल्गल प्लस फंगस हे दोन्ही देखील आहे, म्हणजे दोन्ही कॅटेगरीमध्ये हे मोडते. ठीक आहे, लक्षात येते? म्हणजे ही टेक्निक समजून घ्या की शब्दाचा अर्थ जेव्हा आपण समजून घेऊ ना, तर तेव्हा आपल्याला शुअर शॉर्ट आन्सरपर्यंत पोहोचता येते. आय होप की तुम्हाला या टेक्निक समजल्या असतील. मोस्टली बघा पहिली जी टेक्निक आहे तर त्याचा देखील तुम्ही आवश्यक वापर करा. यामुळे तुम्ही शुअर शॉर्ट आन्सरपर्यंत पोहोचू शकता. जाता जाता एक शेवटी बघा की एक छोटीशी ॲडव्हर्टाईज आहे की आपल्या पॉलिटी रिव्हिजन थ्रू कम्पॅरेटिव्ह स्टडी या कोर्सची बाबत. बघा तुम्हाला आपण एक्झामसाठी एक जवळपास 10 दिवस शिल्लक आहेत. यामध्ये आपण एक सब्जेक्ट एका दिवसामध्ये तरी कंप्लीट करावा. ओके, म्हणजे जेणेकरून बघा काय होते की आपण ते जे शब्द आहेत, ओके, किंवा ज्या त्या सब्जेक्टच्या जो काही ट्रॅप आहे तर तो आपल्याला लक्षात राहतो. ठीक आहे, त्यामुळे बघा की इथून पुढे जे 10 दिवस शिल्लक आहेत त्यामध्ये एक सब्जेक्ट ॲटलिस्ट एकदा तरी आपल्याला रिवाईज करून घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही पॉलिटीसाठी जर का रिव्हिजन कोर्स शोधत असाल तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की याची क्रेडिबिलिटी काय आहे, आम्ही हा कोर्स का परचेस करावा, तर मी तुम्हाला सांगतो बघा की जर या कोर्समधून तुम्हाला काहीही फायदा झाला नाही असं वाटलं तर तुम्हाला एकही प्रश्न न विचारता 100% फी मी तुम्हाला रिफंड देईन. या कोर्सचं छोटंसं मी ग्लिम्स तुम्हाला देतो. बघा आपल्याला माहीत आहे की निवड समितीमध्ये कोणाचा समावेश होतो असा प्रश्न आपल्याला येतो. हा 2024चा प्रश्न आहे बघा. यामध्ये विचारले मुख्य माहिती आयुक्त यांच्या जी निवड समिती आहे तर त्यांच्यामध्ये कोणाचे सदस्य येतात. मग आता बघा पारंपरिक पद्धत काय आहे की आपण काय करणार की ज्या 10 ते 12 महत्त्वाच्या ज्या बॉडी आहेत तर त्यांच्या निवड समितीमध्ये कोणाचा समावेश होतो हे मी रट्टा मारतो. ही पहिली पद्धत आहे. स्मार्ट वे काय आहे बघा, मी तुम्हाला सांगतो की या जर का 4 गोष्टी तुम्ही पाठ केलात ना तर बॉडीवर कसाही प्रश्न येऊ दे तुम्हाला तो सॉल्व करता येईल. बघा पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, प्राईम मिनिस्टर आणि लीडर ऑफ अपोजिशन हे सर्व निवड समितीमध्ये असतं, पहिली गोष्ट. ठीक आहे. दुसरी गोष्ट, नॅशनल ह्युमन राईट कमिशन NHRC एकमेव बॉडी आहे ज्याच्यामध्ये लोकसभा प्लस राज्यसभा या दोन्ही सदनाच्या लीडर ऑफ अपोजिशनचा समावेश होतो. अन्यथा एकतर एकतर राज्यसभेचा किंवा लोकसभेचा लीडर ऑफ अपोजिशन असतो. म्हणजे काय, इन जनरल एकतर राज्यसभेचा लीडर ऑफ अपोजिशन असेल किंवा लोकसभेचा लीडर ऑफ अपोजिशन असेल. पण बघा NHRC एकमेव अशी बॉडी आहे ज्याच्यामध्ये लोकसभेचा पण विरोधी पक्षनेता आणि राज्यसभेचा पण विरोधी पक्षनेता यांचा समावेश आहे. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, लोकपाल आणि CBI अशा या 2 बॉडी आहेत. यांच्यामध्ये म्हणजे यांच्या निवड समितीमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील किंवा यांनी सुचवलेला जज असेल. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट CCC. ओके,
CCC म्हणजे काय, चीफ इलेक्शन कमिशन आणि चीफ इन्फॉर्मेशन कमिशन यांच्या निवड समितीमध्ये कॅबिनेट मिनिस्टरचा समावेश असेल. या 4 गोष्टी जर का तुम्ही पाठ केलात तर बघा तुम्हाला निवड समितीचा कसाही प्रश्न आला सॉल्व करता येईल. मला सांगा की पारंपरिक पद्धत 10 ते 12 ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्या निवड समितीमध्ये कोण कोण आहे हे रट्टा मारणे इझी आहे की या 4 गोष्टी माहीत करून घेणे इझी आहे. ओके, आपण पाहूया बघा की हे अप्लाय होते की नाही. मग आपल्याला या ठिकाणी चीफ इन्फॉर्मेशन कमिशन यांच्या निवड समितीमध्ये कोण कोण आहे हा प्रश्न आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं प्राईम मिनिस्टर आणि लीडर ऑफ ऑपोजिशन सर्व समित्यांमध्ये असतील, त्यामुळे पंतप्रधान असेल आणि लीडर ऑफ ऑपोजिशन लोकसभेचा, ठीक आहे, हे असतीलच. दुसरं मी तुम्हाला सांगितलेलं बघा NHRC एकमेव संस्था आहे ज्याच्यामध्ये राज्यसभा प्लस लोकसभा या दोघांच्या लीडर ऑफ ऑपोजिशन विरोधी पक्ष नेत्यांचा समावेश आहे. ठीक आहे, बाकी कोठेही नाही. त्यामुळे राज्यसभेतील विरोधी नेता हे आन्सर जर असेल सी कट करा, सी कट केलं. ओके, अगेन मी तुम्हाला सांगितलेलं CCC असं सांगितलेलं बघा, म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशन आणि चीफ इलेक्शन कमिशन यांच्यामध्ये SC म्हणजे काय, कॅबिनेट मिनिस्टरचा समावेश असतो. या ठिकाणी आपल्याला चीफ इन्फॉर्मेशन कमिशनचा विचारलेला आहे, त्यामुळं कॅबिनेट मंत्री देखील यामध्ये असेल. लक्षात येते. असंच बघा की बऱ्याच गोष्टी अमेंडमेंट कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या, पंचायत राजाच्या ज्या व्हॉलेंटरी प्रोव्हिजन आहेत, ऐच्छिक तरतुदी अनैच्छिक तरतुदी, यामध्ये देखील अनेकांचं कन्फ्युजन होतं आहे. त्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या. अजून पुढे जाऊन बघा की मनी बिलमध्ये कोणाचा समावेश होतो ते कसं लक्षात ठेवायचं. आणि अशा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला मला जो UPSCच्या जर्नीमध्ये अनुभव आला तर त्याच्या बेसिसवर मी हा कोर्स डिझाईन केलेला आहे. तर तुम्ही नक्की हा कोर्स बघा. 11 तासामध्ये म्हणजे 1x स्पीडने जर का तुम्ही पाहिला तर 11 तासामध्ये होऊन जातो. आणि मला नाही वाटत की कोणाला 1x स्पीडने पाहण्याची गरज असेल. 1.5x स्पीडने पहा, एका दिवसामध्ये होऊन जाईल. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की मला काही फायदा नाही, की सरांनी फक्त मोठं बोललंच, यामध्ये काहीच फायदा होत नाही या कोर्सचा, तर तसं तुम्ही मला मेसेज करा. एकही प्रश्न न विचारता तुम्हाला 100% रिफंड देण्यात येईल. ठीक आहे. करायचं काय बघा, तुम्हाला सांगतो की गुगल प्ले स्टोअरवर जाऊन मंजिल ICS हे ॲप डाउनलोड करा. मंजिल ICS हे ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये जेव्हा तुम्ही कोर्स या सेक्शनवर जा, तिथे तुम्हाला पॉलिटी हा कोर्स दिसेल, त्याच्याखाली ॲन्सर रायटिंगचा कोर्स दिसेल. पॉलिटी या कोर्सवर क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला कंटेंट हा भाग दिसेल. ठीक आहे, कंटेंट दिसेल. ज्यांना कोणाला बघा सॅम्पल डेमो लेक्चर वगैरे पाहिजे असतील तर त्यातले काही व्हिडिओ, जसं की बघा पार्लमेंट, खूप अवघड जातं, आपल्याला समजत नाही की कसं लक्षात ठेवायचं काय. तर पार्लमेंट एक डेमो म्हणून मी तुम्हाला फ्रीली अवेलेबल करून येत आहे. खाली स्क्रोल करा, तुम्हाला दिसेल पार्लमेंट हा टॉपिक. डेमो लेक्चर पाहिजे असेल ते देखील तुम्ही पाहू शकता. आणि जर का तुम्हाला वाटलं कोर्स परचेस करायचा आहे तर तुम्ही कोर्स परचेस करू शकता. ठीक आहे. या कोर्सची फी फक्त 149 रुपये आहे. तर जास्त विलंब न करता तुम्ही आजच हा आपला कोर्स परचेस करा. ठीक आहे. आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल, ज्याची लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये देखील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलचे देखील लिंक देतो, आपल्या ॲपची देखील लिंक देत आहे. तर ते देखील तुम्ही काय करा, जॉईन करून ठेवू शकता. ठीक आहे. आणि ॲट लास्ट बघा, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जर्नीमध्ये या प्लॅटफॉर्म थ्रू काही व्हॅल्यू ॲडिशन होत आहे, तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इतर देखील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. थँक्यू.